नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साक्रीतील पोडा चौकात मोटारी बांधू नका, मुख्य अधिकारींना महिलांचे निवेदन. साक्री शहरातील पोडा चौक परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या मोटारीच्या बांधकामाला स्थानिक महिलांनी तीव्र विरोध दर्शविलेला आहे. या संदर्भात आज महिलांच्या वतीने मुख्य अधिकारींना निवेदनही देण्यात आले. पोडा चौक हा साक्री शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे शाळा, दुकाने तसेच रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत. अशा ठिकाणी मोटारी उभारल्यास परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः महिलांना व लहान मुलींना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागेल अशी भीती यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे. तसेच स्वच्छता आणि सुरक्षतेच्या दृष्टीनेही हा निर्णय अयोग्य असल्याचे महिलांनी नमूद केलेले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी मोटारीचे बांधकाम न करता पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर ढालवाले, साक्री तालुका प्रतिनिधी. नमस्कार. मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे. पोळ्या चौकामधून आली आहे. त्या मोटारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं, पाडली तर गेली ती, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे. पण जे आमच्या बायांचे जे आहेत, जे बायांचे काही आहेत प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली. कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची. आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय. आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले आहे ते. आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही. तिथं तुम्ही काही पण बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस. कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं का आपण कशा जागेत राहतो. आणि आमच्या सुना सुद्धा तिथे राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहून राहिल्या. तर सरकारला असं बाहेर बसू शकत नाही. आम्ही बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला. 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही ते बसू शकत नाही. आणि 2 जर तिथे मध्ये जर गेलेले असते, तिचा तो बाहेर येऊनच मुदून मोकळा होतो. त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही. आणि दारुडे लोक तितके घाणे, ते खाली करताना वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत. आणि एक म्हणजे असं नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे, घर घर शौचालय. आणि हे जर तुम्ही गल्लीमध्ये शौचालय करून राहिले, तर आमचं असं म्हणणं हे आम्ही नाहीच करायचं.